त्यामध्ये 26व्या सेशनमध्ये सिम्युलेशन क्वेश्चनमध्ये क्वेश्चन बघा. आता हे तुम्हाला टेम्पलेट सेव्ह करायचे, फाईलमध्ये क्लिक करायचे, सेव्ह एज ऑप्शनला क्लिक करायचे, त्यामधून डेस्कटॉपला क्लिक करा, त्यामधून इथं फाईल नेम टाईप क्लिक करा आणि नंतर सेव्ह बटनला क्लिक करा. पुढचा प्रश्न बघा 2 नंबरचा. आता एक थीम बदलायची तुम्हाला. त्यासाठी पेज लेआउट मध्ये जायचं, पेज लेआउट मधून थीमला क्लिक करायची, थीम मधून तुम्हाला बँडेड थीम या ठिकाणी सिलेक्ट करायची. तिथे बँडेड हा शब्द असेल, त्या बँडेड थीम वरती क्लिक करा. ते तुमचे 2 गायडेड वेटर्स त्या ठिकाणी पाहतोय आपण. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, थोडा नॉर्मल केलं तर चालेल. त्यामधून काय सांगितले बघा, स्टाईल ग्रुप मध्ये क्लिक करायचे. स्टाईल ग्रुप मधून फॉर्मॅट ॲज टेबल या ठिकाणी फॉर्मॅट ॲज टेबलला क्लिक करून फाईट टेबल स्टाईल 1 नंबरची जी स्टाईल आहे ती सिलेक्ट करायची आणि नंतर सबमिट बटनला क्लिक करायचे. 2 नंबरचा प्रश्न, त्याच्यामध्ये G2 हा सेल सिलेक्ट करायचा, म्हणजे जी कॉलम मधील दुसरा सेल, म्हणजे तर सेमिस्टरला क्लिक करायचे. सेमिस्टरला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तो काय सांगितले, बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचे, म्हणजे फक्त बी वरती क्लिक करा म्हणजे तो शब्द बोल्ड होईल. नेक्स्ट, तिसरा प्रश्न, इथं एलबीसी स्कूलला क्लिक करून त्याला फॉन्ट कलर रेड करा. नंतर प्रिंट एरिया सेट करायचा, पेज लेआउट मध्ये जायचं, त्यामधून प्रिंट एरिया, त्यामधून सेट प्रिंट एरियाला क्लिक करा, नंतर ओके बटनला क्लिक करा. नंतर ग्रेड बुक तुम्हाला सेव्ह करायचंय. फाईल मध्ये जायचं, सेव्हला क्लिक करायची, डेस्कटॉपला क्लिक करायची, त्यामध्ये इथं ग्रेड बुक असं नाव टाका. नाही नाव टाकलं तरी चालतं, डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. हे 5 क्वेश्चन तुमचे इथं पूर्ण होत आहेत.